नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। शालेय वर्ष सुरू झालं, मुलांची किलबिलाट शाळेमध्ये आता पुन्हा अनुभवायला येऊ लागली आहे। पुण्यातल्या रानडे बालक मंदिरामध्ये आज पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडलं। काही मुलं आनंदाने शाळेत आली, काही टेन्शनग्रस्त होती आणि काही रडत होती। तथापि त्यांचं पपेट शो दाखवून स्वागत करण्यात आलं आणि त्यांनी आनंदानं शाळेमध्ये जाणं स्वीकारलं। तेव्हा जाऊयात आपण रानडे बालक मंदिर, शनिवार पेठ। पालकांना पण एक विनंती आहे की त्यांनी पण आपापसात गणवेश सापडत नाहीये। कुठे ठेवलं? काय माहिती कुठे ठेवले नाही, पण बाहेर गेली बघ ना, काय कळत नाही। तुम्ही घ्या ना तुमचं गणवेश शोधून। सगळ्यांना गंमत बघायची आहे ना? या ताई तुम्हाला पपेट शो दाखवायला हवे आहेत का? अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्यातल्या मावळ येथील तळेगाव दाभाडेजवळील कुंडमळा या ठिकाणी काल एक अपघात झाला आणि त्यामध्ये दुपारी 3:30 वाजता तो लोखंडी पूल तुटला आणि त्यातून नागरिक वाहून गेले। तो पूल अतिशय जीर्ण झालेला होता, दुरुस्ती करणार होते, त्याचं टेंडरही निघालं होतं, तिथे फलकही लावला होता, तरी पण नागरिकांनी गर्दी केली आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नव्हता। 5 लोक जागेवरती मृत्युमुखी पडली आणि अनेक जण वाहून गेले। त्यांचं शोध कार्य काल सुरू होतं। किल्ले सिंहगडावरती तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त किल्लेगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सातारचे शिवेंद्रराजे भोसले आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित। किंवा आपण तो साजरा करतो। आणि साम्राज्य म्हणजे छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं, ते तुमचं
आमचं आपलं सगळ्यांचं साम्राज्य, ते कुठल्या एका राजाचं किंवा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरतं सगळं राज्य मर्यादित होतं, सगळं राज्य त्यांच्या मालकीचं होतं, असं कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेत कधी असा उल्लेख केला नाही. हे इतिहासात आपण बघितलेलं आहे. जे स्वराज्य त्यांनी स्थापन केलं हे सर्वसामान्यांसाठी, अगदी त्या काळातल्या शेतकऱ्यांसाठी, त्या काळातल्या त्यांच्या मावळ्यांसाठी त्यांनी स्थापन केलं. जिथं जिथं धर्मावर घाला घातला जात होता तिथं तिथं जाऊन लढण्याची भूमिका, अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका, मग ते परकीय शक्ती असू देत, मुघल असू देत, किंवा आपण इतिहास ऐकलोय की काही ठिकाणी आपल्या इथल्या सुद्धा लोकांनी अन्याय किंवा धर्म देशाच्या विरोधात काही गोष्टी केल्या, तिथं सुद्धा जाऊन त्यांना संपवण्याचं, त्यांना शिक्षा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज आपला हिंदू धर्मातला ज्याचा उल्लेख आता किशोरजींनी केला की पहिला राजा हा सिंहासनावर बसला आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती हे त्यांचं जे त्यावेळेला त्यांना राज्याभिषेकाच्या वेळेला जे ज्याला आपण पदवी म्हणू किंवा जे ते दिलं गेलं, या ह्याच्यातनं खरं म्हणजे एक तुमचा, आमचा, आपला सगळ्यांचा, म्हणजे प्रत्येकाचा, म्हणजे आपण जे हिंदू धर्मातले आपण सगळेजण आहे, आपल्या सगळ्यांचा तो खरं म्हणजे एक सत्कार होता आपल्या धर्माचा. असं नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश मुंजाळ. प्रभाग रचना एक गहन विषय आणि पुण्याच्या राजकारणातला अतिशय ज्वलंत विषय. या प्रभाग रचनेवरती प्रत्येक राजकीय पक्षाचं भवितव्य आणि भविष्य अवलंबून आहे. कारण या प्रभाग रचनेमध्ये प्राबल्य ज्याचं तोच पुढे सत्ता गाजवू शकतो. यामध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना उबाठा गट आणि शिवसेना शिंदे गट यांचा देखील विचार या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा असला तरीही अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे यातील निवडणुकीतले प्रमुख घटक पक्ष असणार आहेत. या सर्वांचं प्रभाग रचनेच्या मतदारांवरती आपल्या बाजूला कोण, विरुद्ध बाजूला कोण, याप्रमाणे रचना करायची अशी एक भूमिका चाललेली असते. पण प्रशासन त्या बाबतीत अतिशय काटेकोरपणे आणि गुप्ततेचं काम करत असतं. पण काही लोक मात्र त्यामध्ये अशा प्रकारे प्रवेश करतात की त्यांना पाहिजे तसा तो मतदारसंघ ते करून घेतात. असा यापूर्वीच्या अनुभवावरनं सिद्धही झालेला आहे. तथापि यावेळेला निवडणूक आयोग, पुणे महानगरपालिका प्रशासन, वॉर्ड रचना ध्यानात घेता असा काही गोंधळ आणि गडबड होईल अशी शक्यता वाटत नाही. कारण नवल किशोर राम हे पुणे महानगरपालिकेचे आता आयुक्त आहेत आणि अतिशय स्वच्छ चारित्र्याचा आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती त्या ठिकाणी आलेली आहे. जाणून घेऊयात पुणे वृत्तदर्शन संपादकीय. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.